नमस्कार. नमस्कार. तर काय सेवा काय केली तुम्ही एस टी महामंडळाच्या माध्यमातून आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुमची कोणती गाडी आहे? आता आमची ही गाडी आहे पाठीमागची. आता आम्ही 4 दिवसापासून सलग सेवा करतो. त्यात नियोजन एकदम छान आहे. जे जिथे कुठं चौक असेल किंवा हायवे असेल या लोकांनी आम्हाला जी सेवा करायने जे मार्गदर्शन केलं एकदम उत्तम प्रकारे केलं आणि त्यातल्या त्यात कुठं ट्रॅफिकचा त्रास होऊ दिला नाही किंवा इथं प्रवासी सोडते वेळेस कुठं त्रास झाला नाही किंवा प्रवासी घेते वेळेस त्रास झाला नाही. सगळ्या गोष्टी एकदम प्रतिबंध म्हणजे असं नियोजन पूर्ण होत्या. आता आम्ही कोकणात येतो म्हणून आमची एक ट्रिप असते. जागेवरनं बुकिंग असते. जागेवरनं बुकिंग करायची आणि इथं आणून सोडायचं आणि परत इथनं जे मेमो असतो आमचा तिथनं बुकिंग केलेले असते. जसं की आता एक लोक आले बुकिंग करून आलेले ते आणायचे आणि परत न्यायचे. आता याच्यामध्ये अपंगासाठी सवलत आहे, महिलांसाठी सवलत आहे. जी पहिल्या दिवशी आणले होते ते आता मी परत आज घेऊन चाललोय. नमस्कार. तुम्ही धननिरंकाला आला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपलं प्रगत भारतच्या वतीने स्वागत आहे. सद्गुरू माऊलीने आम्हाला खूप या जगामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं आणि याच्यामध्ये एस टी प्रवासानी मध्ये कसं एक मिळून राहायचं हा एक सद्गुरूने आम्ही दिलेला हा संदेश ह्या जगापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करतोय. एस टी महामंडळाने पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. येता जाताना सुद्धा आम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही आणि आम्हाला जी सवलत दिली ती सवलतीप्रमाणे आम्ही संत महात्मांना इथे आणून सोडलं आणि न्यायची सुद्धा जबाबदारी आमची. जो संत निरंकारी मिशनचा प्रवास आहे तो खूप नियमबद्ध आहे. कुठल्याही गोष्टीची अडचण आली तरी आम्हाला सेवादल महात्मा सहकार्य करतात आणि आम्हाला ज्या ठिकाणावरून आलो आहोत त्या ठिकाणावरती आम्हाला आजपर्यंत कुठलीही गोष्टीची अडचण येऊन दिली नाही. प्रत्येकासाठी या सद्गुरू माऊलींनी प्रत्येक सहकारी नेमलेला आहे. सेवादल महात्मांची सुद्धा खूप आम्हाला सहकार्य होतं. आम्ही जी गाडी डेपोतून आणली तीच गाडी आता आम्हाला परत रिटर्न न्यायला सुद्धा इथे आलेली आहे. तेव्हा आम्ही एस टी महामंडळाचा सुद्धा खूप आभारी आहोत. 7-3-11 और सर्दी है थोड़ा शिपिंग उतना ही ले लो. गर्म पानी ले लो. गर्म पानी का सब उपयोग कर. हाँ अंग दुखले आणि काय ताप कमी एकच मिनिट. इंजेक्शन घेतले नाही भेटेल का इंजेक्शन द्या. और सर्दी का हे गोळी थांबते बेंच. हे 500 mg ची गोळी आहे. 6 गोळी दिलेत. 5 गोळी असले तरी बाद झाले. हां ऐका बेंच 7-3-11 लगे. हां आणि काय लगेच व्यवस्थित आहे ना मग झालं काय काय जे आता देवाच्या कृपेनं काम आहे ते करून घ्या. हां तुम्ही सिरियस असल्या का नाही ते बघायला लागतात. ठीक आहे. आणि काय सर्दी खोकला नाही ना मरच पाणी साउंड एकदम बंद हो गया. ये आधा गोली खाना है 3 बार. ये भी आधा करेगी भेजे तो मैं वहाँ से पैदल हम दोनों आदमी पता लगाते लोग यहाँ चलते.
या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्य जो स्वच्छतेविषयी जे आहे, जे येणारे सेवक आहेत, जे काही प्रवचन ऐकायला येतात, तर ह्यांची जी सेवा करायला लागते स्वच्छतेविषयी, तर या संदर्भात तर आपल्याला माहिती देणार आहे प्रगत भारत न्यूजचे ते बोलणार आहेत की लाखो लोकांची जी स्वच्छतेविषयी जी सेवा केली जाते तर या खऱ्या अर्थाने कशी केली जाते. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, धन्यकार. तर आज या पिंपरी चिंचवड या भागामध्ये महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम आज 4था दिवस आहे समागमचा. आणि अशा या सुसंगम अवसर पर जे काय भाविक भक्त या ठिकाणी जमा होतात, येतात, भाविक यात्रेकरू येतात आणि त्यासाठी या समागमचा प्रत्येकजण एक असा भाग बनतो की त्या अपवित्र अंग होऊन जातं. आणि अशा भाविक भक्तांची संतांची सेवा करण्याचं जे काय परमभाग्य असते ते या आपल्या सेवादलांना मिळतं. आणि जे भक्तांची कशी सुचारूरूपपणे ही सेवा व्हावी, निष्काम निरीचित सेवा घडावी म्हणून ही सेवा तर सर्व एकत्रित असतात. आणि असा जे आज हा भक्ता जो आज या ठिकाणी टॉयलेट आहे, आज या टॉयलेटचा आपण ह्याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्र समागमच्या या 58व्या समागममध्ये आलो आपण. आणि ज्यावेळेला आमचे रायगड रत्नागिरी क्षेत्र सेवादलचे आहे हे नोंदणीकरण ते रत्नागिरी क्षेत्र आहे. आणि या रत्नागिरी क्षेत्राच्या पुऱ्या क्षेत्रामधून या ग्राउंडवर जवळजवळ 15-16 टॉयलेट बनलेले आहेत, ते लहान मोठे असतील. आणि ह्या टॉयलेटमध्ये भाविक भक्तजन जे येतात त्या भाविक भक्तजनांची जी काय लॅट्रिनची सेवा असेल, लघवीची सेवा असेल, आंघोळीची सेवा असेल, ती तन्मयतेने हे सेवादल लगनतेने करत असतात. आणि अशा पद्धतीने ही सेवा करत असताना कुठल्याही मनामध्ये संकोच न घेता एक सर्व धर्मसंभाव या अनुकंपाखाली हे सर्व संत महात्मा सेवादल महात्मा भगिनी ज्या असतात त्या सेवा करत असतात. आणि अशा ज्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण राहिलो तर बिलकुल आम्हाला याची दुर्गंधी पण येत नसतं. आणि अशा पद्धतीने ही सेवा करत असताना जी काय साफसफाई जी आहे ती साफसफाई पाठीमागे आपण बघतो आहोत की ही टॉयलेटचे जे रूप दिसत आहे आज आता 4था दिवस असल्यामुळे टॉयलेटचे हे 4था दिवस असल्यामुळे आपण थोडंसं एंडिंग रूपामध्ये आलेलो आहे. आणि थोडेसे नाल्या काढलेल्या आहेत, थोडेसे इथे आता दिसतात हे आहेत थोडेसे आता, आणि ते अजून काढायचे आहेत. कारण उर्वरित जो क्राऊड जिथं आहे आताच्या समागमच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांच्यासाठी थोडंसं हे ठेवले आहेत नाल्या. आणि त्यासुद्धा निर्मिती आपण कायमस्वरूपी त्याच्यामध्ये महापुरुष जाऊन आल्यानंतर कायम त्याच्यामध्ये पाणी जाणं हे करणं किंवा ब्लिचिंग पावडर टाकणं किंवा जे काय शौच खड्डा केला असतो तो शौच खड्ड्यामध्ये निर्जंतुकी करणं आणि जे मैला असतो त्या मैल्यामध्ये किडा तयार व्हावा यासाठी त्याला एक गुळाचं लिक्विड केलेलं असतं आणि मीठ आणि कोळसा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये टाकलं जातं आणि ते निर्जंतुकीकरण करतात. आणि त्यामुळे त्याच्यात मैला राहत नाही, घाण येत नाही, वास येत नाही. आणि शौच खड्ड्यामध्ये केलेली घाण ही एक महापालिकेच्या दृष्टिकोनातून महापालिकेची ज्या मशीन असतात त्या मशीनतून आपण आउटलेटला दिली जाते. पिंपरी चिंचवड महापालिकेचं काय आरोग्य विभागाने काय लक्ष दिले, आरोग्य विभागाने काय मदत केली? आरोग्य विभागाने सुद्धा महात्मा खूप इथे मदत केली आपल्याला. कारण ही जो काही महिला आहे तो अख्ख्या ग्राउंडवर 350 एकरचं ग्राउंड आहे आणि 350 एकरच्या ग्राउंडमध्ये जे काय असे 15 टॉयलेट बनलेले आहेत. आणि जो पहिला 15 टॉयलेटमधून जो काय मैला निर्माण होतो आहे तो महानगरपालिकेच्या कार्यानं त्यांच्या मशीन आहेत त्या मशीनद्वारे तो मैला बाहेर येऊन ड्रेनेजला टाकला जातो आणि साफसुथरं इथे ठेवलं जातं. धन्यवाद प्रगत भारत न्यूजशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमात दीक्षाजी महाराज यांनी उपदेश देताना सांगितले की एकात्मता टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे व मानवतेची सेवा करणे हेही भक्तीचे अभिन्न अंग आहे. या उपदेशाबरोबरच संत समागमामध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याविषयी तसेच महाप्रसादाविषयी आदी सेवा या उत्तमरित्या केल्याचे पाहावयास मिळत होते.